की पहलगामला गेलो. पहलगामला काही जे स्पॉट आहे ते बंद आहे, पण तरी आम्ही तिथे गेलो कारण पहलगामला जी ॲक्च्युली निसर्गाची देणगी आहे ना ती तिथेच आहे. खूप चांगलं आहे, खूप टाईट सिक्युरिटी आहे एकदम. म्हणजे आर्मीवाले पण खूप चांगलं सपोर्ट करतात आम्हाला. म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही आहे. ज़्यादा हिम्मत मैंने ही दिखाई मैं बोली कुछ नहीं होगा, चलो कोई प्रॉब्लम नहीं है, अब जो होगा देखी जाएगी, अभी हम लोग भी लढेंगे, कोई बात नाही. काही लोक म्हटलं बा तुम्ही असं काऊन जाता, मी म्हणलं नाही, तुम्ही जर असे विचार जर केले तर त्याची डेअरिंग आणखी वाढन, म्हणून आम्ही म्हणलं आपण रिझर्वेशन कॅन्सल न करता आपण आणखी जायचं तिथं. नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं. मी सध्या आहे जम्मू काश्मीरमधील जी राजधानी तुम्हाला माहीतच आहे श्रीनगरमध्ये आहे. आणि श्रीनगरमध्ये आदि शंकराचार्य यांचं एक मंदिर आहे. खरं म्हणजे ते शिव मंदिर आहे. सुरुवातीला आपण शिवाच्या मंदिरापासून सुरुवात करूया. तर हे आहे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर भगवान शंकराचं. तुम्हाला कल्पना नसेल, जे आलेले असतील जम्मू काश्मीरला त्यांना कळेल की किती उंचीवर आहे. हजारो फूट उंचीवर हे मंदिर आहे. आणि याच मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भारतभरातून भाविक हे या ठिकाणी येत असतात. आणि जम्मू काश्मीरची सहल पूर्ण झाल्यावर किंवा सहलीच्या आधी शुभारंभच या सहलीचा इथून करत असतात. आता ज्या कारणासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे रिपोर्टिंग करण्यासाठी, तर ते कारण तुम्हाला माहिती आहे. पहलगामला जो हल्ला झाला त्यानंतर जम्मू काश्मीरचा आढावा घेतो आहे आम्ही की जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती काय आहे. तर आपण विविध भागात जाऊन आढावा घेतला, पर्यटकांशी बोललो. मात्र माझ्यासोबत आता महाराष्ट्रातील काही पर्यटक आहेत. ते मुंबईतून आले सांगतात आणि कुठून आले ते त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे. पण हे हल्ल्यानंतर आलेत, यांचं कौतुक केलं पाहिजेत. नमस्ते, तुम्ही कुठून आलात? मुंबईवरून. पहिला प्रश्न तो जे मी सर्वांना विचारतो, भीती नाही का वाटली? 22 तारखेला जे पहलगामला हल्ला झाला, धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या, तर साधारणपणे महिला वर्गामध्ये तर भीती जास्त असते, मात्र तिथं पुरुषांना मारलं होतं. तर तुम्हाला वाटलं नाही का की काही खतरा होऊ शकतो किंवा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो? काय विचार केला, काय मनात विचार केले होते? भीती काहीच नाही वाटली. आता एकदम व्यवस्थित आहे. सुरुवातीला वाटलं की हल्ला झाल्यापासून की भीती असेल, पण असं भीती असं काहीच नाही इकडे. एकदम व्यवस्थित आहे इकडे. खूप का असं मन तुमचं डायव्हर्ट झालं की यस आपण गेलं पाहिजेत आता फिरायला? असं कुठल्या मुद्द्यावर एकमत झालं? महत्त्वाचं म्हणजे इकडे असलेली सिक्युरिटी. आपल्या आर्मीने जे काय आमच्यासाठी सिक्युरिटी केलेली आहे, करतायत आमची. आणि त्याच्याबरोबर काश्मीरी लोकांचा पण जो आम्हाला सहवास मिळतो आहे, जे आम्हाला ते सांगतायत की आम्ही आहोत, तुम्ही घाबरू नका. आणि ऑब्व्हियसली ते करतायत. आम्ही बघितलं, आम्ही 3 दिवस इथे आहोत. आम्ही पहिला दिवस जो आमचा ना पहलगामलाच होता. आम्ही पहलगामला गेलो. पहलगामला काही जे स्पॉट आहे ते बंद आहे, पण तरी आम्ही तिथे गेलो कारण पहलगामला जी ॲक्च्युली निसर्गाची देणगी आहे ना ती तिथेच आहे. तर आम्ही तिथे गेलो, पण आम्हाला तिथे काही असं वाटलं नाही की इथे भीती आहे किंवा काय. आणि जागोजागी पोलीस उभे आहेत, सिक्युरिटी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे तर अजून आम्हाला बरं वाटलं की चला आपलं काही होणार नाही एवढी गॅरंटी आहे. आणि आम्ही छान असं तिकडे एन्जॉय केलं, फिरलो, फोटोज वगैरे काढले. आणि बऱ्याच फेसबुकवरून किंवा इतर सोशल मीडियामधून आम्हाला त्याचे मेसेज येत होतं की इथे सगळं व्यवस्थित आहे म्हणून. आणि ती हिंमत आमच्यात आली आणि आम्ही पुन्हा आमची टूर कॅन्सल केलेली, ती बुक केली पुन्हा आणि परत आलो आम्ही इकडे. बरं, नक्कीच महिला वर्गांना विचारतो. म्हणजे साधारणपणे पुरुष जरी चांगला म्हणजे थोडा कठोर निर्णय घेऊ शकतात किंवा धाडस दाखवतात, मात्र घरातील स्त्रिया ह्या थोड्याशा काळजी घेतात आणि काही सल्ले देत असतात. तुम्ही कोणासोबत आलात तर नाव सांगा तुमचं? मी टूरमधूनच आलेली आहे आणि माझं नाव सारिका जाधव, नवी मुंबईतून आलेली आहे. एकट्याच आलेत का? नाही, हे माझे मिस्टर, मुलगा, आम्ही पूर्ण फॅमिली आहे. तुम्हाला माहिती आहे पहलगाममध्ये काय झालं? झालं ते खूप वाईट झालं. आम्हाला पण खूप भीती होती. आम्ही टूर कॅन्सल केलेली, पण नंतर मन डायव्हर्ट झालं. न्यूज बघितले, सगळे येत आहेत. मग आम्ही पण धाडस केलं यायचं आणि इथे येऊन खूप छान वाटतंय. आम्ही एन्जॉय पण केलं आणि पहिला दिवस आमचा पहलगामलाच होता. आणि सिक्युरिटी खूप टाईट आहे इथे. काश्मीरवाल्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि आपली सैनिक आहेत ना, खूप आर्मीवाले खूप छान आहेत इथे, खूप सपोर्टेड आहे सगळे इथे. बघा, खरं म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे जी घटना घडली त्यामध्ये महिलांना सोडून दिलं आणि पुरुषांना गोळ्या घातल्या. पण पुरुषांनी धाडस दाखवलं, त्याबरोबर ज्या स्त्रिया आहेत महाराष्ट्रातल्या त्या पण धाडशी आहेत. बघा, म्हणजे काही क्षण असतात तिथं हिंमत कुणामध्ये आहे आणि कशी दाखवायची असती ते धाडस. बघा, मराठी माणसं दाखवतात. आपण गुलमर्गला बघितलं, मराठी माणसं कशा प्रकारे धाडस दाखवतात. पुन्हा एकदा पुन्हा कळतं आहे की मी सांगतो तुम्हाला, एक आवर्जून सांगेल, इथं 90% जे पर्यटक सध्या येत आहेत ना या संवेदनशील परिस्थितीमध्ये, ते मराठी आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुढे बोलूयात आपण. तुम्ही कुठून आलात? मी ठाण्यावरून आले. माझं नाव स्नेहा बेडेकर आहे. मी पण यांच्यातर्फे टूरतर्फे आले. मी तुम्ही एकटेच आलात? हो, मी ते एकटेच आहे. स्नेहल, तुम्हाला भीती नाही का वाटली की इथे काही आपल्यासोबत अनुचित प्रकार घडू शकतो?
पहिली वाटली होती, आम्ही कॅन्सल पण केले होते टूर, पण नंतर मग परत न्यूज सगळे बघितली. यांच्याप्रमाणे सगळे. हां, सगळे येत होते, तर मग मी पण हिंमत केली आणि मग सांगितलं सरांना की नाही, माझं तिकीट काढा, आम्ही येतोय म्हणजे. आम्ही तर काय पण सांगू, समजा लोकांचा विश्वास असेल नसेल, न्यूजबद्दल बरेचसे लोक आता नकारात्मक पण बोलतात. तुम्ही काय पाहिलं काश्मीरमध्ये, कशा प्रकारचं वातावरण आहे सध्या? तिथे एकदम खूप चांगलं आहे, खूप टाईट सिक्युरिटी आहे एकदम, म्हणजे आर्मीवाले पण खूप चांगलं सपोर्ट करतात आम्हाला, म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही आहे. तुम्ही बिंदास येऊ शकता, एन्जॉय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आलं तर काही हरकत नाही. तुमचं नाव सांगा आणि कुठे कुठे फिरलेत तुम्ही? मेरा नाम राधिका है और मैं कल ही आई हूँ, कल से लेके कहाँ आज से तक मुंबई से. मुंबई से. हाँ जी, मुंबई से हूँ. किसी तरह का प्रॉब्लम नहीं है, मैं हस्बैंड के साथ आई हूँ, कोई प्रॉब्लम नहीं है. पहले डिस्कस हुआ आपके हस्बैंड और आप में कि कुछ खतरा हो सकता है इस बारे में कोई? हाँ, पहले तो बहुत ही सोच रही थी कि हस्बैंड के साथ जाना, उधर ही बहुत खतरा, मतलब थोड़ा सा डर हो रहा था हस्बैंड को लेके कि जाऊंगी किसी तरह का कोई प्रॉब्लम ना हो जाए. फिर बाद में सोचा चलो सब ठीक है, न्यूज़ देखा चारों तरफ से तो ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं ज़्यादा है. हिम्मत किसने दिखाई? ज़्यादा हिम्मत मैंने दिखाई. मैं बोली कुछ नहीं होगा, चलो कोई प्रॉब्लम नहीं है, अब जो होगा देखी जाएगी, अभी हम लोग भी लड़ेंगे, कोई बात नहीं. जो होगा अभी हम लोग भी देखेंगे क्या है नहीं है, तो कोई प्रॉब्लम नहीं है, ठीक है. दोस्तों ने, रिलेटिव लोगों ने वैसे कुछ बोलेगे आपको कि अरे मत जाओ, क्यों जा रहे, इतना खतरा है तो? हाँ जी, सबसे पहले मेरे सासू माँ ने बोला कि मेरे बेटे को लेके जा रही है, जा, लेकिन किसी तरह का प्रॉब्लम नहीं होना चाहिए. तो मैंने बोला कुछ प्रॉब्लम नहीं होने वाला, अब जो हुआ एक ही बार हुआ, वो बार बार नहीं होगा और होना भी नहीं चाहिए, होगा भी नहीं, होना भी नहीं चाहिए. हम लोग अभी आए हैं, फिर अगले साल आएंगे, कोई प्रॉब्लम नहीं. इधर के लोग बहुत ही अच्छे हैं, मतलब कश्मीर में घूमने आए ऐसा नहीं लग रहा मतलब अपने किसी रिलेटिव्स के पास आए हम लोग घूमने के लिए, नो प्रॉब्लम. सासू माँ को क्या कहेंगे अभी? सासू माँ को दिखाऊंगी ना, वीडियो फोटोज़ दिखाऊंगी, देखो मैंने कितना एंजॉय किया, तभी तो मतलब अच्छा लगेगा ना कि देखो हाँ, वो जिस तरह से बोली थी कि हाँ लेके जा रही, देख कोई प्रॉब्लम ना हो, क्योंकि उन्होंने जेंट्स के ऊपर ही टारगेट किया ना, तो थोड़ा मन में तो वो डर था. आपके ऊपर ज़्यादा रिस्पॉन्सिबिलिटी अभी. सासू माँ ने आपको धमकाया, देखो मेरा बेटा तो लेके जा रही हो मगर वापस लाना है. हाँ जी, सासू माँ ने तो ये बात जब बोला तो मैं बोली नहीं, कुछ नहीं होगा, मैं लेके जा रही हूँ जैसे वैसे लेके आऊँगी, किसी तरह का कोई प्रॉब्लम नहीं होगा. तो सही में इधर आके देख रही, कोई प्रॉब्लम नहीं. मैंने कितना रील्स बनाया, पूरा रास्ते में हम लोग कल रात तक घूम रहे थे, किसी तरह का कोई प्रॉब्लम नहीं. कितना सिक्योरिटी है यहाँ पे, हमारे BSF आर्मी सब, नो प्रॉब्लेम. बिलकुल बिलकुल. इच्छा स्थानिक लोकांचा सपोर्ट कसा मिळतो? म्हणजे काश्मीरीबद्दल अनेक सोशल मीडियावर वेगवेगळं लिहिलं जातं, काही रील दाखवतात. प्रत्यक्ष तुमचा अनुभव काय, जसा आहे तसा सांगा. नाही नाही, मेन म्हणजे कसं आहे, हे काश्मीरी लोक आहे ना, टुरिस्टना देव मानतात. बरं. कारण आल्यानंतर ते एकदम आपलं वेलकम करतात. इवन आपलं काय सामान काय असेल तर आपल्याला उचलूनही देत नाहीत. ते सगळ्या गोष्टी आपल्याला टाईमवरती मिळते, सर्व्हिस छान मिळते आणि मेन म्हणजे त्यांना सपोर्ट मिळतो. आणि ते आम्हालाही सांगतात की तुम्ही इतर लोकांनाही सांगा की असं काहीही इथे प्रॉब्लेम नाही आहे, सर्वांनी एकदम म्हणजे आपुलकीने इकडे येऊन सपोर्ट करा. बरं, प्रश्न असा पडतो, अनेक जण आता हा व्हिडिओ पाहून म्हणतील की ते आता सुधारले, त्याच्या आधी नव्हते असे. ते ढोंग करतात की खरंच वागतात, म्हणजे तुम्हाला कळून येतं ना बॉडी लँग्वेजवरून? नाही, असं काही नाही. मला असं वाटत नाही की ते ढोंग Genuine करतायत वागतात. किंवा जेन्युइन वागतायत ते. Genuine कारण याच्या आधी पण मी येऊन गेलेलो 2015मध्ये, तेव्हाही तसेच होते. आणि माझे काही रिलेटिव्स पण आधी येऊन गेलेले आहेत. असं कोणी चुकीचं वागलेलं नाहीत किंवा काही नाही आहे. बरं बरं. काय पाहिलं इथे? खूप छान, म्हणजे पहलगाम वगैरे, श्रीनगर वगैरे हे खूप छान, म्हणजे बघायला वगैरे खूप चांगलं आहे. आणि मस्त मजा येते, पोरं एन्जॉय, सर्व लोक एन्जॉय करत आहेत. त्यामुळे काय मस्त झालं. कुठले असे व्हिडिओ पाहिले तुम्ही मीडियाच्या माध्यमात किंवा सोशल मीडियाच्या, किंवा कोणी असं तुम्हाला सांगितलं की इकडं सर्व सेफ आहे असं, आणि ते बघून तुम्ही इकडं आलात? व्हिडिओ बघून काही जणांनी टाकले होते व्हिडिओ, बरेच जणांनी टाकले होते असे की नका जाऊ आणि असं सांगत होते बरेच जण. पण तसं आम्ही वयम केलं की नाही जायचं, म्हणून जायचं असं ठरवलंच होतं पहिलं. त्याला आम्ही जाऊन येणार. आणि या परिस्थितीमध्ये जाणार? या परिस्थितीमध्ये अतुल कुलकर्णी पण येऊन गेले, त्यांनी पण 2 मेसेज दिले अच्छा, आपल्याला. हा, अतुल कुलकर्णी जे आपले मराठी ॲक्टर आहेत, बॉलिवूड ॲक्टर आहेत. अतुल कुलकर्णींचा व्हिडिओ बघा. कोणी म्हणजे अतुल कुलकर्णी गेले तर काय झालं, अतुल कुलकर्णी इथं आलेत तर किती भारतीय लोकांनी त्यांची प्रेरणा घेतली आणि इथं येण्याची सुरुवात केली. बघा, इंटरेस्टिंग आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा व्हिडिओ बघून तुम्ही इथं आले आणि हिंमत दाखवली, म्हणजे तुमच्यातही होतीच, पण तुम्ही बघून अजून धीर आलाय तुम्हाला. काय सांगा? खूपच छान आहे इकडे. 2 दिवस झाले मला येऊन. आम्ही पण डल लेक, पहलगाम सगळे फिरलं, एकदम व्यवस्थित आहे. एन्जॉय करताय? खूप एन्जॉय एन्जॉय करताय. तुमचा काय एक्सपिरियन्स? सर खूप मजा आली. या, मी तर बोलतो या,
या. घाबरू नका. बरं यांचं काय आहे? घाबरतात की? नाही, छान आहे खरंच. म्हणजे या सगळ्यांनी या आणि काही घाबरण्याचं असं काहीच नाही. हा, जी काय घटना घडली बघितलं ना, पुरुषांच्याच जीवावर जास्त भेटल्या गोष्टी. हिंमत कोण दाखवली तुमच्यात जास्त? आमच्यात यांनीच दाखवली. बरं यांनी दाखवली. हो. बरं काय वाटतं, पहिले काय डोक्यात विचार होते घरून निघताना, आणि कोण कोण काय काय बोलत होतं? काळजी घ्या, असं असं आहे, काय काय बरं ते नेमकं वर्णन सांगा. घरचे काय बोलत होते? कोणी कोणी सल्ले दिले होते? घरचे सांगत होते की नका जाऊ म्हणून, तिकडची जरा परिस्थिती व्यवस्थित नाही आहे, की साहजिक आहे, घरचे घाबरणारच ना आता जी सध्या परिस्थिती होती त्याच्या. आणि मी तुमचं नाव सांगा ना. नाव सांगा तुमचं. माझं नाव कृतिका गोंडाळ. बरं हां, कुठं आलं? मी मुंबईवरून आली आहे. मुंबईवर. बरं कसं आलं, रेल्वेने आले की विमानाने आले? आम्ही प्लेनने चालू. किती तिकीट कमी झालं, म्हणजे सुरुवातीला किती तिकीट होतं ना आता किती तिकीट? आयडिया मला कोणाला ॲक्च्युली माहिती आहे? कोणी काढलं मिस्टरांनी तिकीट तुमचं? बुकिंग केले तर त्यांना सगळं. तुम्ही किती तिकिटामध्ये कपात झाली बरं? मला आम्ही जाताना जे तिकीट काढलं होतं ते 16,000चं, येताना जे तिकीट काढलं ते 14,000चं होतं. बरं. 30,000चं तिकीट होतं, ते 10,000 रुपयात रिटर्न आलेलो आम्ही. वाव, 30,000चं तिकीट 10,000. म्हणजे जम्मू काश्मीरची टूर एकदम 40% किंवा 30-35% चाललेली आहे. बघा चांगला मोका आहे. आणि हे पण आव्हान करतात, वातावरण जसं आहे तसं तुमच्यापर्यंत येते. छोटे मुलं आहेत. बाळा, तू इथे काय झालं जम्मू काश्मीरमध्ये 10-12 दिवसापूर्वी, काय माहिती आहे तुला? हां, काय नाव तुझं सांग बरं सुरुवातीला. अनुष्का महेंद्र निमकरडीवा. बरं कितवीला शिकतेस तू? 7th. 7. काय झालं बरं इथे जम्मू काश्मीरमध्ये? ते आतंकवादी येत होते. त्यांनी मारलंय हां, लोकांना. मग तुला भीती नाही वाटली यांच्यासोबत यायला? बाबा मी नाही येत, तुम्ही जा, तिथं असं असं आहे. भीती नाही वाटली. का नाही वाटली भीती तुला? कारण की आपले इथं सैनिक आहे हे सगळे म्हणून. बरं सैनिक असल्यामुळं काही भीती वाटली नाही तुला? बरं हे तुमची मुलगी का? बरं काय नाव तुमचं? अमोल अशोक टाक, कुठून आलात तुम्ही? यवतमाळ, महाराष्ट्र. यवतमाळचे कुठचे तुम्ही? यवतमाळ जिल्हाच, प्रॉपर यवतमाळ सिटीचे आहे. बरं कुठल्या भागात राहता यवतमाळला? साई मंदिर विदर्भ हाऊसिंग सोसायटी. बरं बरं एकटेच आले का? नाही, विथ फॅमिली आलो. आमची ती फॅमिली आहे. बरं ती फॅमिली फॅमिली या या इकडे या. फॅमिली आहे माझी बरं यवतमाळची. किती लोक आहेत तुम्ही? आम्ही पूर्ण 30 लोक आहोत. 30 लोक. 30 लोक आहोत. बरं आणि आम्ही हां बोला ना. पहलगामचा जसा हमला झाला ते जसं ऐकलं होतं आपण, पाहिल्यावर आपल्या याच्यात ते कळलं की येणं, म्हणजे पहिले तर आपल्याला एक नाराजी झाली का आपल्या लोकांना गेले आणि त्याला हमला किंवा मारलं म्हणून. पण आम्ही जेव्हा जाणार होतो, काही लोक म्हटलं बा तुम्ही असं काऊन जातं. मी म्हणलं नाही, तुम्ही जर असे विचार जर केले तर त्याची डेअरिंग आणखी वाढन. म्हणून आम्ही म्हणलं आपण रिझर्वेशन कॅन्सल न करता आपण आणखी जायचं तिथं. विमानानं आले तुम्ही? नाही, आम्ही ट्रेनने आलो. ट्रेनने आलो. भरलेली होती का ट्रेन? नाही, हो, ट्रेन खाली मीडियम होती. जास्त रश नव्हता. आम्हाला 8 दिवस झाले इथं यायला. आता 8 दिवस झाले. आम्ही 8 सोमवार आहे, मागच्या सोमवारपासून आहो आम्ही इथे. बरं काही वाटत नाही, एकदम सुरक्षित? काही नाही. निच्या लोकांचं इतकं चांगलं सपोर्ट आहे. आपलं सामान नेते, रूममध्ये व्यवस्था चांगली. काल आमच्या मुलाची तब्येत खराब झाली तर इच्छा लोकांनी त्याला गाडीवर नेलं, दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं आणि त्याला घ्यायला सुद्धा आले लोक. इतका चांगला सपोर्ट दिला. तुझं नाव काय बाळा? प्रियल. प्रियल. कितवीला शिकतेस तू? 4th. 4thला. बरं काय भीती नाही का वाटली तुला इकडे यायला? तुला माहिती आहे का बरं इथं काय झालं होतं जम्मू काश्मीरला? आतंकवादी येतात. बरं तरी पण तू आलीस, भीती नाही वाटली? इथं पण मला मिलिटरीमध्ये जायचं आहे. आर्मीत जायचं तुला? आर्मीत जायचंय? हो. का बरं आर्मीत जायचं? माहित नाही पण आवडतं. ओके. हे बघा सगळे फॅमिली आलेले आहेत. ताई तुम्ही यांच्यासोबतच आलात ना? बरं बरं काय वाटतं इथे येऊन? बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके. बरं तुम्ही मराठी बोलत नाहीत? नहीं मैम, हाँ, हिंदी क्यों नहीं, MP की हूँ. अच्छा हाँ. अच्छा. सासूरवाडी महाराष्ट्राची आहे. बरं मैका एमपीचा आहे. अच्छा. बरं 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 बघा MP आणि महाराष्ट्र असं हे दोघं जण वेगवेगळ्या गावचे आहेत. मराठी माणसं होते बसले, आता हे पलीकडे गेले बघा. मराठी माणूस महाराष्ट्रातला, मुंबईतला असो, ठाण्यातला असो, विदर्भातील यवतमाळचा असो किंवा गडचिरोलीचा असो किंवा मराठवाड्यातील असेल, सर्व भागातून महाराष्ट्रातील पर्यटक या ठिकाणी येऊन हिंमत दाखवत आहेत. आणि जसे आपला इतिहास आहे, आटके पार आपण झेंडे रोवलेले आहेत मराठी माणसाने. बघा अशा संकट काळात हे मराठी माणसं भारताला, देशाला आणि जम्मू काश्मीरला एक हिंमत देताना दिसत आहेत. आणि हा एक स्ट्रॉंग मॅसेज आपल्या भारतीयांना मराठी माणसाकडून जातो आहे. हे आहेत मराठी पर्यटक आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्याशी बोलताना व्यक्त केल्यात. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, श्रीनगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.